नाही हो म्हणत अजित पवार बारामतीची विधानसभा निवडणूक लढवणार यावरती आज शिक्कामोर्तब झालंय। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज विधानसभेसाठीची पहिली यादी आली। 38 जणांच्या या यादीत अजित पवारांचं नाव पहिलंच असल्यानं ते बारामतीतनं लढणार हे निश्चित झालं। त्यामुळेच आता अजित पवारांच्या विरोधात कोण असणार असा प्रश्न विचारला जाणार आहे, कारण अजित पवारांनीच स्वतःच्या नावाऐवजी जय पवार यांच्या नावाची शिफारस केली होती। तसं वातावरण सुद्धा गेल्या 2 ते 3 महिन्यात अजित पवारांनी निर्माण केलं होतं। कुठेतरी अजित पवार स्वतः बारामतीतनं न लढता जय पवारांना समोर आणतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि त्यामुळेच युगेंद्र पवारांचं नाव हे शरद पवारांनी समोर आणल्याची चर्चा होती। पण आता मात्र स्वतः अजित पवार बारामतीच्या मैदानात असल्यानं शरद पवार युगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन पुन्हा कौटुंबिक लढत करतील की काय, की जय यांच्याऐवजी अजित पवार स्वतः मैदानात आल्यानं युगेंद्र पवारांना माघार घ्यायला लावतील। नेमका अजित पवारांच्या विरोधात कोणता विरोधक मैदानात असेल समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ती अजित पवार यांनी बारामतीतनं लढणार की नाही याची चर्चा नेमकी का घडवून आणली होती या प्रश्नापासून। तर असं सांगण्यात येतं की अजित पवार यावेळी बारामती विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक नव्हते। त्याचं महत्त्वाचं कारण पीआर स्ट्रॅटेजी सुद्धा दडलं होतं। अजित पवारांनी मार्च महिन्याच्या सुमारास बारामती इथल्या भाषणामध्ये बारामतीकरांनी मला साथ दिली नाही तर मी इथनं निवडणूक लढणार नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर लोकसभेचा निकाल लागला आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीतनं धक्कादायक पराभव झाला। या पराभवानंतर आपण स्वतः बारामतीतनं उभं राहायचं नाही आणि याच आधारावर शरद पवारांच्या भावनिकतेच्या राजकारणाला शह द्यायचा अशी स्ट्रॅटेजी अजित पवारांकडून आखण्यात आली असं बोललं जात होतं। अगदी निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा मतदान करण्यासाठी सुद्धा बारामतीला जायची वेळच येऊ नये म्हणून अजितदादांनी बारामती विधानसभेच्या मतदार यादीतनं आपलं नाव काढून टाकलंय आणि पुण्याच्या पत्त्यावरती मतदार यादीत नाव नोंदणी केली आहे अशा हालचाली होत असल्याची चर्चा सुद्धा राजकीय गोटात होत होती। अर्थात ही खेळी शरद पवार खेळत असलेल्या भावनिकतेच्या राजकारणाला शह देण्यासाठी आखण्यात आली होती। मात्र लोकसभेच्या प्रचारादरम्यान युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा व्हायला लागली। युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र। श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू। पवार घराण्यातनं राजकीय क्षेत्रात येण्यासाठी जी पुढची पिढी प्रयत्न करत होती किंवा करत आहे यामध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांची नावं घेतली जायची। यापैकी रोहित पवारांनी गतवर्षी जिल्हा परिषदेमार्फत डावपेच आखत कर्जत जामखेडची बांधणी केली आणि आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला। पार्थ पवारांना मात्र मावळमध्ये ही संधी काही खेचून घेता आली नाही। पण या दोघांच्या राजकारणात युगेंद्र पवार बॅकफुटला पडत होते। हेच ओळखून शरद पवारांनी सुद्धा युगेंद्र पवारांच्या नावाला असंमती दर्शवली नाही। साहजिकच पवार विरोध करत नाहीत म्हणजे पवार समर्थन करतात असा अर्थ घेऊन युगेंद्र पवारांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायला लागली। लोकसभेनंतर अजित पवारांनी बारामती सोडायची हालचाल सुरू केल्यावर मात्र पवारांनी युगेंद्र पवारांच्या नावाची चाचपणी करायला सुरुवात केली। आता शरद पवारांना हा सामना कौटुंबिक करून काय मिळणार होतं, तर क्रमांक 1 जय पवार हे उमेदवार असतील तर युगेंद्र पवारांना समोर आणून पवारांनी अजित पवारांचा बारामतीवरचा पहिला क्लेम नाहीये तर मीच इथला अंतिम बॉस आहे हे स्पष्टपणे त्यांना अधोरेखित करता आलं असतं। क्रमांक 2 जय पवार उमेदवार असते तर हा सामना भावनिक पातळीवर अजितदादांच्या बाजूने झुकला नसता, कारण थेटपणे अजित पवार हे स्पर्धक नसल्यानं शरद पवार अजित पवारांना अडकवून बारामती विधानसभा प्रतिष्ठेची करतायत असा मेसेज गेला नसता। पर्यायानं शरद पवारांना भावनिक पातळीवर तोटा नव्हता। आता मात्र जय पवार मैदानात नसतील हे निश्चित झालंय, त्यामुळे बारामतीची समीकरणं पुन्हा बदललेली आहेत असं म्हणता येतं। बारामतीच्या मैदानातनं अजित पवार फिक्स झाल्यावर शरद पवार युगेंद्र पवारांना मैदानात उतरवतील का हे पाहणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर सध्या तरी नाही असंच मिळताना दिसतंय। पण नेमकं असं का, तर त्याची सुद्धा काही कारण आहेत, ती क्रमाने पाहूयात। अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारांना बारामतीच्या मैदानात उतरवणार नाहीत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भावनिक राजकारण। अजित पवारांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतलाय। इथं स्टँडिंग खासदार सुप्रिया सुळे असताना सुद्धा अजितदादांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवून घराच्या विरोधात राजकारण करायला सुरुवात केली। ही जागा सुप्रिया सुळेंकडे अर्थात शरद पवारांकडे होती। अशा वेळी नव्याने उमेदवार दिलेले अजित पवार हे आउटसाइडर होते। पर्यायानं अजित पवार कौटुंबिक राजकारणाच्या पातळीवर विलनच्या भूमिकेत गेले। आता मात्र हेच फासे उलटे पडताना दिसतात, कारण बारामती विधानसभेवर अजित पवार स्टँडिंग आमदार आहेत। त्यांचा क्लेम आहे या मतदारसंघावर।
अशा वेळी घरचाच माणूस अजित पवारांच्या विरोधात उभा केला तर सहानुभूती अजितदादांच्या मागे उभा राहू शकते. याचा फायदा अजित पवारांना राज्य पातळीवर सुद्धा होऊ शकतो. अजित पवारांना पाडायचंय हे राजकारण शरद पवारांनी केलं तर भावनिक वातावरण अजित पवारांच्या मागे उभा राहतं. पर्यायानं शरद पवार पुन्हा एकदा हा कौटुंबिक सामना टाळण्यासाठी प्रयत्न करतील असं म्हणता येतं. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारांना मैदानात उतरवणार नाही. याचं दुसरं कारण म्हणजे जे अजित पवारांनी केलंय ते शरद पवारांनी केलं नाही म्हणून आपल्या बाजूने वातावरण निर्मिती तयार करणं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोकसभेत घरातूनच उमेदवार देण्याचा अजित पवारांचा निर्णय त्यांना आपोआपच विलनच्या कॅटेगरीत टाकणारा ठरला, ज्याचा राजकीय फायदा अर्थात शरद पवारांनी घेतला. शरद पवार मात्र आपल्या राजकीय शैलीप्रमाणे उपकाराची जाणीव तयार करण्याचा प्रयत्न करतील. तुटेल असं ताणायचं नाही ही शरद पवारांच्या राजकारणाची शैली आहे. या धोरणानुसार पवारांनी योगेंद्र पवारांना मैदानात उतरवलं नाही तर अजित पवार ईर्षेला पेटले. पण संधी असून सुद्धा शरद पवारांनी ती ईर्ष्या दाखवली नाही हे जनमत शरद पवार कायमस्वरूपी रुजवू शकतात. पवारांचं राजकारण हे ईर्षेचं नाहीये हे दाखवण्याची किंवा तसं जनमत तयार करण्याची संधी शरद पवार हेरतील. पण असंच करायचं होतं तर शरद पवारांनी योगेंद्र पवारांच्या नावाला हवा का दिली तर याचा सरळ अर्थ म्हणजे अजित पवारांच्या विरोधात आपल्याकडे माणूसच नाही असं वातावरण पवारांनी ठेवलं नाही. माणूस नाही म्हणून विरोध केला नाही या वातावरण निर्मितीपेक्षा संधी असून सुद्धा आपण अजित पवारांप्रमाणे खेळी केली नाही हे वातावरण शरद पवारांना राज्य पातळीवरच्या राजकारणासाठी पूरक ठरू शकतं. या दोन प्रमुख कारणांशिवाय महत्वाचं कारण म्हणजे अजित पवारांच्या विरोधात अगदी घरातला उमेदवार दिला तरी सुद्धा अजित पवार बारामती विधानसभेतनं पडणार नाहीत याची चांगली जाणीव शरद पवारांना आहे. अशा वेळी पराभवाची शक्यता असताना पवार कुटुंबातनं उमेदवारी देण्याची जी रिस्क अजितदादांनी घेतली ती रिस्क शरद पवार घेणार नाहीत. सोबतच समजा शरद पवारांनी आक्रमकता दाखवत उमेदवार दिलाच आणि त्याने अजित पवारांचा पराभव केलाच तर अजित पवारांचं राजकारण कायमचं संपुष्टात येऊ शकतं. राज्याच्या फळीतनं कायमस्वरूपी अजित पवारांना संपवण्याचं राजकारण शरद पवार करणार नाहीत. कारण बाहेरच्या विरोधकांपेक्षा घरातला सोयीचा विरोधक असणं हे शरद पवारांसाठी लॉंग टर्म साठी पूरक ठरतं. पर्यायाने पवार लढल्यासारखं करतील पण बारामती लढणार नाहीत. जर का जय पवार असते तर पवारांचा निर्णय कदाचित वेगळा असता. पण अजित पवारांना आयती सहानुभूतीची संधी शरद पवार हे योगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन देणार नाहीत हे मात्र नक्की आहे. आता मुद्दा राहतो तो म्हणजे फक्त योगेंद्र पवारांचा. योगेंद्र पवारांच्या बाजूने इतर मतदारसंघातनं निवडून येण्याची स्पेस त्यांना दिसत नाही. अशा वेळी अजित पवारांच्या सोबत सामना खेळून पराभव जरी झाला तरी बारामतीच्या जागेवर पहिला रुमाल टाकून ठेवण्याची खेळी योगेंद्र पवारांकडून जमली असती, ज्यामुळं रोहित पवार किंवा जय पवार असे स्पर्धक बाजूला पडले असते. मुळात काय तर बारामती विधानसभा ज्याच्याकडे तो पवारांचा वारसदार हे हेरण्यासाठीच आज हरलो तरी कायमस्वरूपी बारामती आपल्याकडे घेण्यासाठी योगेंद्र पवारांच्या हालचाली सुरू आहेत असं सांगण्यात येतं. आता या सगळ्यात शरद पवार योगेंद्र पवारांना संधी देतात का? संधी दिली तर योगेंद्र पवारांना कितपत यश मिळतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार मैदानात उतरल्यामुळे योगेंद्र पवार बारामतीचं मैदान सोडतील की लढतील आणि मारतील सुद्धा? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.